शेतकरी मित्रांनो नमस्कार. PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या बळीराजासाठी आज एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, जो काही हप्ता आहे तर ती हप्त्याची तारीख अखेर निश्चित झालेली असून याच कालावधीला किंवा याच सोबतीला राज्य सरकारने एक नवीन नियम सुद्धा लागू केला आहे. हा नियम नेमका काय आहे आणि पैसे नेमके कधी मिळणार, कधी जमा होणार, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच 23वा हप्ता येत्या 20 जून 2026 रोजी थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच शेतकरी बांधव या हप्त्याची आतुरतेने आणि चातकासारखी वाट पाहत होते. आता ती प्रतीक्षा अखेर या ठिकाणी संपलेली आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शासनाने 30 जून 2026 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना EKYC पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे. जे शेतकरी KYC करतील त्यांनाच हा हप्ता या ठिकाणी दिला जाईल. सोबतच राज्य शासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 20 जून 2026 पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक फार्मर ID डिजिटल शेतकरी ओळखपत्र बनवून घेण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे हा फार्मर ID असेल त्यांनाच या 23व्या हप्त्याचा लाभ अगदी विना अडचण त्या ठिकाणी मिळणार आहे. आपण वेळोवेळी माहिती सांगत आहोत की ॲग्रीस्टॅकचा फार्मर ID अनिवार्य त्या ठिकाणी राहणार आहे. आता एक महत्त्वाची आणि सकारात्मक बाब म्हणजे यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना संख्येत मोठी वाढ होताना आपल्याला या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येते. मागच्या हप्त्याच्या वेळी जर आपण बघितलं तर राज्यातील जवळपास 89,66,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. आता या 23व्या हप्त्यामध्ये हा आकडा आणखी वाढतो की तेवढाच राहतो हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे. या आनंदाच्या बातमीसोबतच राज्यातील शेतकरी बांधवांची आणखी एक मोठी मागणी आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत हप्ता सुद्धा तातडीने वितरित केला जावा. कारण राज्य सरकारने 2 हप्ते सध्या प्रतीक्षेत ठेवलेले आहेत. त्यांचे 2 हप्ते प्रतीक्षेत आहेत. जर हे पैसे कापूस सोयाबीन उत्पादक आणि खरीपाच्या तोंडावर आलेल्या शेतकरी बांधवांना जर मिळाले तर त्यांना पेरणीसाठी खूप मोठा आधार, त्या ठिकाणी आर्थिक हातभार त्यांना लाभेल असं म्हणायला हरकत नाही. या संदर्भात येत्या 1-2 दिवसात जसेही काही नवीन अपडेट येतील ते आपण आपल्या शेती एक शेती चॅनलवरती सर्वात अगोदर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायला मदत करा. भेटूया नवीन व्हिडिओ सहित, नवीन माहिती सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.